श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8 पान क्रमांक 66. भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले, कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. यावर द्रौपदी खुदकन हसली. त्यावर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कल्मशरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे. भीष्माचार्य शरशय्येवर आहेत, तर त्यांना शरशय्या कोणी करून दिली होती? तर अर्जुनानेच करून दिली होती. पण शरशय्येवर असताना सुद्धा ते चिरंजीव असल्यामुळे त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं नव्हतं, कारण त्यांच्या इच्छेवर अवलंबून होतं की कधी देह सोडायचा. ही काहीतरी वेगळीच शक्ती सिद्धी त्यांच्याकडे होती. 8 चिरंजीवांपैकी त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यावेळेला दक्षिणायन चालू होतं. त्यामुळे त्यांनी ठरवून उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राण तसाच ठेवला आणि म्हणतात उत्तरायण सुरू झाल्यावर प्राण सोडला. आता ही शरशय्या काय होती? तर खालून उभे बाण होते आणि त्या बाणांवर त्यांना असं कम्फर्टेबली झोपवलं होतं. आणि डॉक्टर B.K. अय्यंगार पुण्याचे योगाचार्य, त्यांनी शरपंजरासन तयार केलं होतं. खेळ्यांचे पाट बनवले होते. त्याच्यावर झोपलं त्या विशिष्ट अँगलमध्ये की हृदयाची शक्ती वाढायची. म्हणजे हृदयाची शक्ती वाढवणं हे त्यावेळेला गरजेचं असावं. आणि अशा स्थितीमध्ये ते युधिष्ठिरांना हितोपदेश करतायत. उपदेश नाही, हा हिताचा उपदेश आहे. असं म्हणतात की विष्णू सहस्त्रनाम सुद्धा तेव्हाच त्यांनी सांगितलं, तो उपदेशच आहे. आणि युधिष्ठिराला उपदेश केला, म्हणजे धर्मराजाला उपदेश केला. मग भीष्म काय म्हणाले त्यावेळेला, कुकर्म जर घडत असेल कुठे तर शक्यतो त्याला विरोध केला पाहिजे आणि अधर्म घडत असलेल्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. आता कुकर्म कशाला म्हणायचं? आणि तिथे ते जर सुरू असेल कुठे तर त्याला विरोध केला पाहिजे ना. मग माझ्या मनात असा विचार आला की जर कुठे कुकर्म चालू असेल तर मी विरोध करतो का त्यावेळेला मी फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःला वाचवा, आपल्याला काय करायचंय जाऊ दे ना, त्याचं तो बघेल, त्याचं नशीब, त्याचं प्रारब्ध, असा विचार करण्याची वृत्ती माझी आहे का कुकर्म घडत असताना त्याचा विरोध केला पाहिजे असं मला वाटतं आणि मी त्या दृष्टीने काही कृती करतो. आता भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम. म्हणजे साधूंचं रक्षण करण्याकरता आणि वाईटांचा नाश करण्याकरता मी जन्म घेतो. मग मी पण जर त्याचाच अंश आहे तर माझं पण कर्तव्य काय आहे? तर वाईटाचा विरोध करायचा आणि चांगल्याला सपोर्ट करायचा. पण हे मी प्रत्यक्ष करतोय का? असं जर करत असेल तर याचा अर्थ मी त्याचा अंश आहे म्हणून जगतोय, देवाचा अंश आहे म्हणून मी जगतोय. पुढे म्हटलंय की अधर्म घडत असलेल्या त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. म्हणजे जिथे अधर्म घडतोय, अधर्म करणं आणि अधर्म घडणं, कोणी अधर्म करतोय तर तो कुकर्म करतोय आणि अधर्म घडतोय असं जर कुठे जाणवलं तर तिथे थांबू नका असं त्यांनी सांगितलं. आता हे झाल्यानंतर हा झाला उपदेश, हितोपदेश. म्हणजे युधिष्ठिराने कसं वागावं जीवनात हे भीष्म सांगतायत. पण द्रौपदी जी सफरर होती, जिने भोगलं होतं, तिला हा विरोधाभास वाटला आणि ती खुदकन हसली. आणि ती हसल्यावरती भीष्म म्हणाले तिला, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते. त्यांनी कबुली दिली की माझं वागणं त्यावेळेचं बरोबर नव्हतं, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. मी अधर्माच्या म्हणा वाईटाच्या बाजूनी होतो आणि त्याच्या अन्नसेवनाने अशा कुकर्म करणाऱ्याचा, अधर्म करणाऱ्याचं अन्न मी सेवत करत होतो, म्हणून माझं रक्त कलुषित झालं होतं आणि परिणामतः बुद्धी भ्रष्ट झाली होती. मेंदूला सर्वात जास्ती रक्त पुरवठा लागतो ना,
रक्त सर्वात जास्ती मेंदूला लागतं आणि ते रक्त जर कलुषित असेल आणि ते रक्त कलुषित होण्याची प्रक्रिया जर अन्न सेवनाने होत असेल तर मला आता मी काय अन्न खातोय सेवन करतोय मग त्याप्रमाणे माझं रक्त कलुषित होत आहे का, मग त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट होते का, मग अधर्म आणि कुकर्म या दिशेने माझं सगळं जीवन चाललंय का, का धर्माच्या बाजूने उभा राहतोय, चांगल्या गोष्टीसाठी उभा राहतोय, असा माझा मलाच विचार करणं इथे सुरू झालं. त्यामुळे अन्न सेवन किती महत्वाचं आहे, ते कोणाचं अन्न खातोय मी, फुकट मिळालं म्हणून हवं आहे का मला, का कष्ट करूनच मला हवं आहे, असे वेगवेगळे विचार मनात यायला लागले आणि बुद्धी भ्रष्ट झाली तर सगळंच भ्रष्ट होणार आहे. पुढे ते म्हणतात आता ते कलुषित रक्त माझ्यात नाही, कारण ते अर्जुनाने जे बाण मारले ना त्या शरीरातून ते सगळं रक्त गेलं आणि बुद्धी कल्मशरहित झाली आता आणि ज्ञानोदय झालाय. म्हणजे बुद्धी कल्मशरहित झाल्याशिवाय ज्ञानोदय नाही. बुद्धी कल्मशरहित होण्यासाठी अशुद्ध रक्त बाहेर जाणं आवश्यक आहे. म्हणजे डिटॉक्स ज्याला हल्ली म्हणतात की अशुद्धता बाहेर गेली पाहिजे, विषद्रव्य बाहेर गेली पाहिजेत. ही प्रक्रिया त्यांची घडली आणि त्यांच्या मनात वेगळे विचार यायला लागले आणि ते विचार ते आता सांगतायत की कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. द्रौपदीचं खुदकन हसणं पण तितकंच महत्वाचं आहे जितकं असं सगळं त्यांनी करून सुद्धा युधिष्ठिराने त्यांचा हितोपदेश स्वीकारणं आणि भीष्माचार्यांनी आपली चूक कबूल करणं, मान्य करणं, माझं वागणं अनुचित होतं, हा पण त्यांचा मोठेपणाच आहे. मी माझ्या किती चुका कबूल करतो, कितीपणे प्रांजळपणे कबुली देतो माझ्या चुकांची, मूर्खपणाची, असा प्रश्न मनात येतो. म्हणून ते भीष्माचार्य, म्हणून तो युधिष्ठिर आणि म्हणून ती द्रौपदी आणि ह्या सगळ्या पात्र ज्याच्या भोवती फिरतायत, ज्याच्यामुळे फिरलेत ते भगवान श्रीकृष्ण. जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशुपक्ष्यादींचा सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. ती जेव्हा पुरुष होती त्यावेळेला तिला या अशा 3 स्वभावांच्या पत्नी होत्या. या जन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला आणि मृदू स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते, तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली. रावण संहारानंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पट्टराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना आणि विभीषणाची पत्नी असताना तिच्यातली जीवाणू भिन्न होते. म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय. रक्त बदललं, सगळ्या रुटीन बदललं, फूड हॅबिट्स बदलल्या, त्याचा परिणाम काय झाला तर जीवाणूच भिन्न झाले. म्हणजे ती व्यक्ती ती नाही राहिली आता आणि म्हणून तिला महापतिव्रता म्हटलंय. तेव्हा मी म्हणालो, स्वामी स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्नी व्रत असला पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे का, असा प्रश्न विचारलाय. आता याच्यावर आपण विचार करू. पुढचं शीर्षक आहे परिच्छेदाचं कर्मचक्र परिणाम. तिरुमलदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मपर्यंत बालविधूर होतो असे सांगितले आहे. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या 4-5 स्त्रिया त्याची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विभिन्न जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या संबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पती पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुसक होतात व संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतात. नवरा बायकोत भांडणं लावणारे नपुसक होतात असं म्हणतात. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून 4 चौघांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते.
तिचे पीडित स्पंदन वायुमंडलात वावरत असतात. बाबा रे, वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृतशेळीने मारून खाल्लेल्या 4 मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राण त्याग झालेला असल्याने मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवांना शेळीचा जन्म होतो. म्हणून मानवांनी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. कॉज इफेक्ट रिलेशनशिप आणि ते कॅरी फॉरवर्ड होत आहे पुनर्जन्म, असा मुद्दा इथे मांडताय. हे सगळं जाणून करण्याकरता शांत मन आणि कुशाग्र बुद्धी ही पायाभूत गरज आहे. जसं अथ योगानुशासनम, अथ ब्रह्म जिज्ञासा, अथ ज्ञान जिज्ञासा, अथ योग जिज्ञासा. हा जो अथ आहे तो अथ म्हणजे शांत मन आणि कुशाग्र बुद्धी. मग ह्या गोष्टी डिकोड होऊ शकतात, लक्षात येऊ शकतात, कळू शकतात. तेव्हा आपणही शांत मन आणि कुशाग्र बुद्धी होण्याकरता सद्गुरूंच्या चरणी ध्यानस्थ होऊया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 8, पान क्रमांक 67-68. पिठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. 2 शिवाय जन्म नाही, पुण्य आणि पाप याच्याशिवाय जन्म नाही असं म्हणायचं आहे का यांना इथे? काही रहिवाशांचं सामूहिक पुण्य होतं आणि काही रहिवाशांचं सामूहिक पाप होतं. हे दोन्ही मिळून फलित झालं एकाच वेळेस आणि त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला का? कोणाचं तरी पाप आणि कोणाचं तरी पुण्य यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होतो का? म्हणजे पाप करणारे आणि पुण्य करणारे हे ठरवतात का श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार का नाही? का ह्याचा काही वेगळा अर्थ आहे? पुण्यवान लोकांनी श्रीपादास श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले, तर पापीजन श्रीपाद श्रीदत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार होत झाले. म्हणजे ज्याच्या त्याच्या प्रोग्रामिंग प्रमाणे त्याच्यातून रिॲक्शनचं आउटपुट निघालं. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यास रौरवादी नरकाची प्राप्ती होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. हे खूप महत्वाचं वाटतंय वाक्य. विषय जर समजला नाही तर मौन धारण करणे उचित होय. आणि समजणं म्हणजे काय? तर अभ्यास प्रक्रिया जर पूर्ण झाली तर तो विषय समजला. श्रवण, मनन, चिंतन, डिबेट, डिस्कशन, निजध्यास या सारी 6 स्टेप जर झाल्या तर ते समजलं. आणि समज झाल्यानंतर बोलणं आणि न समजता बोलणं म्हणजे अभ्यास प्रक्रिया त्याला लागू न करता बोलणं, त्याच्याऐवजी मग अशा वेळेला विषय समजला नसेल, आपल्याला अभ्यास प्रक्रियेचा वापर करता आला नसेल तर मौन धारण करणं. असं मी करतो का? का जरा काही थोडंसं समजलं तरी वक्तव्य द्यायला लागतो, लगेच मतं व्यक्त करतो, असा माझ्या मनात विचार आला. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायांवर खेळे ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवान जनास केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होत, तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय. ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले, किती कल्प लोटले, केवढे वेळा सृष्टी स्थिती लयक्रम पूर्ण झाले, पण श्रीदत्त ते श्रीदत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणू या परमसत्याचे साक्षीदार आहेत. स्वयंभू दत्ताची पुनःप्रतिष्ठा असं शीर्षक आहे. श्री पिठिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्धपुरुष होते.
त्यांचे वागणे अति विचित्र होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे. पिठिकापूरवासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली. एका शुभमुहूर्तावर त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठा सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री अप्पलराज शर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे अर्ध्वयू श्री बापनार्य होते. पुढचं शीर्षक आहे परिच्छेदाचं विद्यारण्यांचे प्राकट्य. मंदिरात मूर्तीची पुनःप्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बापनार्यांनी त्या सिद्धपुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ 2 वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद मातुल श्री व्यंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले. ते हास्य पाहून सिद्धास समाधी लागली. समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाले असता बुक्कराय करतील. तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दात गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे. तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील. राजश्री होऊन तंजावर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील. पुढे काय घडणार आहे हे आधीच सांगतात. असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले. सिद्धाने आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. तुझा शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. वशिष्ठ शक्ती पराशर त्राशेय प्रवरांतित पाराशर गोत्रोद्भव ऋग्वेदांतर्गत वाजपेयजाजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील. बाबा रे, उद्या तुला आणखी चरित्र सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबविले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.